नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. या व्हिडिओतून एक विचार द्यायचा आहे की आपण आपलं आयुष्य वाया कसं घालवतो किंवा वाया गेलेलं असे म्हणायला हरकत नाही. तुम्ही प्रवास करताना किंवा घरात असताना किंवा कुठेही फिरताना तुमच्या हातून नजर चुकीने कमीत कमी 50 रुपयाची नोट जर कुठं हरवली, ती वेळेवर सापडली नाही, तर महिला भगिनी आणि पुरुषांची, मित्रांची, नातेवाईकांची काय परिस्थिती होती हे तुमच्या लक्षात येणार नाही. केवळ 50 रुपयाचा विचार केला तर. दिवसभर लक्ष लागत नाही आणि आपण 4 लोकांना बऱ्याच वेळा सांगतो, अरे आज 50 रुपयाची नोट कुठं पडली काही कळायला नाही. असं नाही व्हायला पाहिजे. ते 50 रुपयाचा मला चहा प्यायचा होता, तुम्हाला चहा पाहिजेचा होता. कारण 1-2 ठिकाणी असंच झालं, चहा प्यायला गेलो आणि ज्या मित्राकडं बिल देणं अपेक्षित होतं त्यांनी सांगितलं की सकाळी कपडे बदलताना किंवा रात्री कपडे काढताना, रात्री जेवण झाल्यानंतर बाहेर पडल्यानंतर कुठेतरी नोट पडली. रात्रभर झोप नाही. विषय साधा आहे, परंतु लक्षात केव्हा येईल? जेव्हा हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक ऐकता तेव्हा तुमच्या लक्षात येईल. आज माणसाचं आयुष्य जर धरलं तर साधारण 70-80च्या वर माणसं जगत नाही आणि नंतर शतायुषी जरी झाला तरी त्या शरीराला काही अर्थ नसतं. माणूस जिवंत असतो पण हालचाल पूर्ण मंद झालेली असते. 70पैकी जर 50 किंवा 60 जर लोकांचे खर्च झाले असतील तर त्यांनी विचार करायला पाहिजे की आपण या 50 वर्ष काय कमवलं. आपले 50 वर्ष ऑलरेडी संपलेले आहेत. कुणीही याचा गांभीर्याने विचार करत नाहीत. दिवसभर नात्यामधले भानगडी, खात्यामधल्या भानगडी, जातीमधल्या भानगडी आणि आयुष्यभर आपण जे उचापत्या करतो त्यात आपला बराच वेळ निघून जातो आणि शेवटी पदरात काहीच पडत नाही. परमेश्वराने आपल्याला 100 वर्षासाठी आनंद लुटण्यासाठी आपल्याला जन्म दिला आहे. मनुष्य जन्म साधासुद्धा नाही. तुम्ही अपंग व्यक्तींकडे पहा, तुम्ही जनावरांकडे पहा, मुक्या प्राण्यांकडे पहा, त्यांच्या आणि आपल्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. पण आपण काहीही करत नाही. आपला प्रत्येक क्षण वाया जातो, आपला प्रत्येक दिवस वाया जातो आणि वृद्धापकाळी मात्र त्याची भरपाई होऊ शकत नाही. केव्हा आपण सुधारणार, केव्हा आपण विचार करणार आणि पाहता पाहता केव्हा एखाद्या दिवशी आपण निघून जातो त्याचाही पत्ता लागत नाही. मनुष्य जन्म अत्यंत चांगला आहे. भाविकांनी विचार करावा. माझ्या एका ठिकाणी मला काही गोष्टी वाचण्यात आल्या म्हणून मी लिहून ठेवल्या होत्या की म्हटलं आपण यावर व्हिडिओ करावा. खरं तर जाताना काहीही येत नाही. एका ठिकाणी सांगितलं आहे, जाताना काहीही येत नाही, सर्व इथं ठेवून जावं लागतं. तरी लोक सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किती आले किती गेले. काही सिनियर सिटीजनचा तर छंद आहे फक्त पासबुक बँकेतून भरून आणणे. आता हल्ली मोबाईल पण बॅलन्स करतो, त्याचा हिशोब करतात. अजून किती दिवसांनी किती बॅलन्स होईल, मग त्याचा उपयोग काय करायचा, अजून त्यात कशी भरपाई. दानधर्म तर जसं निवृत्त झाल्यानंतर तर दानधर्म अजिबातच होत नाही, परंतु असतानासुद्धा होत नाही. आणि केवळ या डॉक्टरचं बिल एवढं द्यायचं आहे, त्या वकिलाला एवढे पैसे द्यायचे, यांनी हे मागितले म्हणजे केवळ जे आपले पैसे आहेत ते दुसऱ्यांना देण्यासाठीच उपयोग केला जातो, परंतु चांगल्या कार्याला मदतही केली जात नाही. हिंडणं फिरणं ते फार लांबच्या गोष्टी. आणखी एका ठिकाणी असं सांगितलेलं आहे, तुम्ही जिवंत आहे पण जगत नाही. खरं म्हणजे जिवंत म्हणजे जगण्यासाठी आहे. माणसं जिवंत आहे, जगत नाही. आणि आपण जगलो नाही त्यांच्यानंतर लक्षात येतं की अरे आपण फक्त जिवंत होतो, आपण जगलो नाही. आणि अनेकांना सांगतात अरे मला जगायचं आहे जगायचं आहे, आणि बघता बघता नोकरी संपते, आजारपण येतं, बेडवर पडतो आणि नंतर त्याला कळतं की अरे आपण जगायचं राहून गेलं. म्हणून प्रत्येक क्षण आनंदामध्ये राहा. आनंदी राहायला तुम्हाला पैसे लागत नाहीत. 4 लोकांकडे जा, 4 लोकांना बोलवा, चांगलं खा. आजारपण येण्याचे अनेक कारण आहेत. तर लोकांना चांगलं सकस खाल्लं जात नाही. वारंवार हॉटेलमधलं खाणं, बाहेरचं खाणं. आपल्या घरामध्ये जे आपण खातो ते सत्व आहे, ते चांगलं आहे, पण आता हल्ली त्यातसुद्धा भेसळ वाढलेली आहे. एका ठिकाणी सांगितले की लोक पैसे मोजण्यामध्ये, पासबुकाचा प्लस मायनस करण्यामध्ये आपला वेळ वाया घालवतात आणि तिकडं यमराज
तुमचे श्वासोश्वास मोजत असतात. कारण आपल्याला ठराविक श्वास देऊन, ठराविक वर्ष देऊन आपल्याला खाली पृथ्वीवर पाठवलेलं आहे. यम म्हणतो, तू तुझं काही मोजत राहा, पण तुझा श्वास मी मोजतोय. आणि श्वास कधी कधी वाढला जातो. म्हणून जर श्वास लवकर संपवायचा नसेल तर नामस्मरण करा, सावकाश नामस्मरण करा, तो तुम्हाला आनंद मिळेल. आणि कधी कुणावर रागाला येऊ नका, भांडण करू नका, जास्त दमछाक करू नका. याच्यामुळे तुमचा श्वासोश्वास वाढतो आणि तुम्हाला जेवढा श्वासोश्वास दिलेला आहे तो काही प्रमाणात लवकर कमी होतो. वाचन केल्यानंतर ह्या गोष्टी लक्षात येतात. गुरुचरित्रामध्ये श्वासोश्वासाबद्दल सांगितलं आहे. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथामध्ये सुद्धा श्वासोश्वासानिमित्त युक्त नामस्मरण त्याचं महत्त्व सांगितलं आहे. गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलं आहे. फक्त आपण बोटं फिरवतो, आपल्याला काही आपल्या मुळात आपल्याला मनुष्य जन्म का दिला आहे, आपण काय जगतो याचा कुणीही विचार करत नाही. नात्यात भांडण, जातीमध्ये भांडण, उचापात्या करून भांडण, ह्याच्यामध्ये आपलं भांडण, कोर्ट कचेरी आणि ह्याच्यातून जे आजारपण येतं त्यात आपला बराच वेळ जातो. त्यापेक्षा शांत जगा, आनंदाने जगा आणि हे काहीही अवघड नाही. श्वासोश्वास कमी कमी होत चालला आहे तुमचा आणि ज्या दिवशी तुमचा श्वासोश्वास संपेल त्यानंतर तुमच्या बँकेत कितीही पैसे असो, तुम्हाला 1 सेकंदसुद्धा श्वास विकत मिळणार नाही किंवा तो विकत घेता येत नाही. म्हणून आहे तो श्वासोश्वास टिकवण्यासाठी, म्हणजेच तुम्ही जिवंत आहेत तोपर्यंत चांगलं वागा, चांगलं बोला, चांगलं आचरण करा. जेवढं तुम्हाला क्षणोक्षणी चांगलं करता येईल तेवढं करा. जीवन फार सुंदर आहे, तुम्ही सगळ्यांनी जगावं. स्वामी समर्थ नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि कलियुगाचे तारक श्रीपाद श्रीवल्लभ आपल्या पाठीचे आहेत. त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. एवढंच. नमस्कार.